महाराष्ट्र से एक बेहद धार्मिक और भव्य आयोजन की खबर सामने आई है, जहां श्रद्धा, भक्ति और आस्था का अद्भुत संगम देखने को मिला। दरअसल डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरघे के निवास स्थान सरवलीपाड़ा में पिछले 5 वर्षों से लगातार श्रीमद् भागवत कथा का आयोजन किया जा रहा है और इस साल भी ये परंपरा पूरे भव्य रूप में निभाई गई। इस पावन कथा का आयोजन 17 तारीख से लेकर 24 तारीख तक चला, जहां हर दिन भक्तिमय माहौल, भजन कीर्तन और धार्मिक प्रवचनों से पूरा क्षेत्र गूंज उठा। इस आयोजन दयानंद चोरघे की धर्मपत्नी प्रियंका दयानंद चोरघे और उनके पुत्र वीरेंद्र चोरघे और विराट चोरघे ने भी पूरे समर्पण के साथ अपनी भूमिका निभाई। समापन के दिन विशेष आकर्षण, कथा के अंतिम दिन कार्यक्रम में माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल और शिवसेना नेता प्रकाश पाटिल सहित कई गणमान्य नेताओं की गरिमामयी उपस्थिति देखने को मिली। हजारों की संख्या में पहुंचे ग्रामस्थों और श्रद्धालुओं ने कथा का श्रवण कर पुण्य लाभ प्राप्त किया और पूरे क्षेत्र में भक्ति का अद्भुत माहौल बन गया। भव्य भंडारे का आयोजन, कथा समापन के बाद भव्य भंडारे का आयोजन किया गया, जहां सभी भक्तों ने प्रसाद ग्रहण कर आनंद और संतोष का अनुभव किया। इस पूरे आयोजन ने न केवल धार्मिक आस्था को मजबूत किया, बल्कि समाज में एकता, संस्कार और भक्ति की भावना को भी नई ऊर्जा दी। कुल मिलाकर सरवलीपाड़ा में आयोजित ये श्रीमद् भागवत कथा श्रद्धा, सेवा और समर्पण का एक प्रेरणादायक उदाहरण बनकर सामने आई। कपिलजी साहेबांचं स्वागत आणि सन्मान स्वर्गीय परिवाराच्या वतीने केलं जात आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। शिवसेना नेते माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत आहोत। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर दुर्गेच्या शिवस्ते मायाची प्रेमाची स्वागत तसेच हे राम नाम जपाचं हे पुस्तिका आणि सिंबल देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे। विश्वनाथ महाराज वारंगे, भास्करजी जाधव, सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर 7 दिवस आता आपण या ठिकाणी भागवत कथा सांगितली आहे। तर या कथेच्या पुढे आम्ही काय सांगणार? तर तुम्ही एक गोष्ट मी आलो तेव्हा सांगितली जाता जाता शेवटचा डब्बा का नाही तो तुम्ही पकडला। मला शेवटचा डब्बा याच्यासाठी पकडतो आम्ही तुमच्या सारख्यांच्या वाणीतून, मुखातून जे शब्द बाहेर पडतात आणि ज्यामुळे माणसाच्या मनामध्ये परिवर्तन घडू शकते, ते शब्द ऐकताना कोणी मागे राहू नये म्हणून आम्ही मागच्या डब्यात असतो। सगळ्यांना पुढे ढकलायचं आणि आपण मागच्या डब्यात राहायचं। आणि मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सांगितलं की दयानंद चोरघे यांनी आजोबाची परंपरा कायम ठेवली, पण याचं श्रेय मी काय ना दयानंदला देणार ना प्रियंकाला देणार। याचं खरं श्रेय आहे मोतीराम चोरघेंच्या संस्कारामध्ये। याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं, साल मला काय आठवत नाही आता। दयानंद चोरघेला 4 अपत्य असल्यामुळे पंचायत समिती लढता येत नाही, पण त्यावेळेला वडिलांना पंचायत समिती लढवली आणि वडिलांना जिंकवण्यासाठी त्यांनी जो काही जीवाचा आटापेटा केला ना, त्यांच्या विजयी सभेमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी सांगितलं होतं, दयानंद चोरघे सारखा सुपुत्र जर सगळ्यांना मिळाला तर मोतीराम चोरघेंसारखे सगळेच लोक निवडून येतील। हे खरे दयानंद चोरघेंना मिळालेले मोतीराम चोरघे यांचे संस्कार आणि म्हणून आजोबांनी चालू केलेली परंपरा ही पुढे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं। तुम्ही सांगितलं की हे काय मतांसाठी केलं नाही, मी उल्लेख केला तर मी विसरलो त्या शब्दाला, हे कसलं विचारांचा होम वगैरे काहीतरी तुम्ही बोलला, पण विचाराच्या होमातून उत्पत्ती होणारी जी वाणी आहे त्या वाणीतून मतं मिळणार की नाही मला पण माहीत नाही,
पण मन 100% जोडली जाते हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून दयानंद चोरगे आणि प्रियंका हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या भागवत कथेचं आयोजन करून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना जी काही अमृतवाणी येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एकच तुळशीची माळ घातलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी घालावी. म्हणजे प्रियंकाला जीवन बनवताना पुरं होईल. मला सांगू नका, मी काय ते सांगितलेलं आहे. मला बरेच लोक सांगतात की तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार पाहिजे असेल तर माळ घाला. मी सांगतो तुमच्या पंथातली भांडणं ज्या दिवशी भेटतील त्या दिवशी मी माळ घालेन आणि मग कीर्तनात तुम्हाला महाराजांनी मला ते सांगितलं म्हणजे तुम्हाला माळ घालायची आवश्यकता कधीच लागणार नाही. हे काय होते, एक मूर्तिकार असतो, मूर्तिकाराने एकदा देवाला विचारलं, मी ही मूर्ती बनवतो आणि तुम्ही ही मूर्ती बनवता, आपण सगळ्या देवानी बनवलेल्या मूर्ती आहोत ना. देवाला प्रश्न विचारलाय बघा कसा, मी बनवलेल्या मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा सगळीच लोक करतात, तर तुम्ही बनवलेल्या मूर्तीची पूजा लोक का करतात? हा प्रश्न किती गहन आहे. देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा खऱ्या अर्थाने करायची असेल तर विश्वनाथ वारंगे महाराजांसारखे महाराज आपल्याला येऊन जे काही प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात, ते इथून जाताना सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि कायमचं मनात ठेवलं पाहिजे. तेव्हा देवाने बनवलेल्या मूर्तीची पूजा निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी जे संस्कार द्यायचे याचं मार्गदर्शन मिळत राहते आणि ती व्यवस्था करण्याचं काम दयानंद चोरगे सारखे अनेक सहकारी अनेक ठिकाणी करत असतात. आपल्याही सत्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी, आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहावं अशा प्रकारची विनंती करतो. दयानंद चोरगे, प्रियंका यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.